मात्र सीमारेषा बाहेर मेगा फायनल मधील पहिला चौकार फलंदाज आहे जितू मोरे यांच्या बॅट मधून आलाय। पहा अगदी क्रिकेट बुक फटका होता, कुठे आताताईपणा केला नाही, कुठेतरी ऑन साइडला जोरदार मारायचा प्रयत्न केला नाहीये। अगदी शांत डोकं आहे जितू मोरेंकडे मी म्हणेन। पुन्हा एकदा राहुल बादापुरे लॉब केलाय ओ समोरच्या दिसेला, नक्कीच प्रोटेक्शन आहे मी म्हणेन या ठिकाणी लॉंगा प्रिझनला एक आणि एकच धाव मिळणार आहे। परंतु आता मात्र स्ट्राइक एंडला किरण जाधव अदा कर्णधार स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र इथे या मेगा फायनल मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल। चला 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 थोडंसं स्पीडअप करा, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे मित्रांनो। टीम कासानीकर या खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत। वा काय गॅदरिंग झालं यार, डायरेक्ट हिट। वा अप्रतिम आहे, अप्रतिम आहे। जर्सी क्रमांक 45 वा सुरेख आहे आणि खऱ्या अर्थानं ही एनर्जी हवी आहे तुमच्याकडे। अप्रतिम होतं, कारण तिथे थोडंसं आपण जर आउटफील्ड मध्ये पाहिलं तर गवत मध्येच आहे, चेंडू मिस होऊ शकतो परंतु नाही झाला। अप्रतिम आहे क्षेत्ररक्षण। ओ माय गॉड, एसटी रक्षक इथे चुकी झाली आहे, अगदी चुकी केली मी म्हणे। साधा सोपा झेल होता, अगदी सांगतायत सॉरी सांगितली जाते राहुल बादापुरेना, कारण ही विकेट सुद्धा महत्वाची होती। जितू मोरे इथे एक मोठे खेळाडू आहेत, कारण आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून चांगले फटके आलेले पाहायला मिळाले होते आपल्याला। पुन्हा एकदा किरण जाधव तर इथे मात्र ओव्हर क्रमांक 1 संपन्न झालाय। धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 7 धावा। पहिलं षटक संपलंय, खऱ्या अर्थानं थोडंसं स्पीडअपली करा टीम कासानीकर, विनंती राहील आपल्याला, कारण मित्रांनो तुम्हाला बॅटिंग करायची आहे हे लक्षात ठेवा। गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत, कोण आहे बॉलर, कोण आहे? हर्ष बादापुरे। जितू मोरे पुन्हा एकदा थोडासा मिस स्टँडिंग झालंय, काहीतरी राणा बिगाड डॉट बॉल डेड बॉलची सांगता प्रेशर आहे नक्की मी म्हणेन, परंतु टीम कडबाडी सारखं कुठेतरी बॅकफुटला आहे अजूनपर्यंत तरी। यास इथे मात्र अगदी चांगला फटका आहे, नटराज मुद्रा चेंडूला पाठवलाय, 1 बाउ स्क्वेअर लेगच्या बाहेर, 4 धाब्यांसाठी जितू मोरे। चार धाब्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र 4 दिलाय। 11 धावा धावफलकावरती आहेत हर्ष बादापुरे। पुन्हा एकदा जितू मोरे बॅटची रडार, एज लागले, जलची संधी। हो हो हो, इथे मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा झाली खरी, परंतु थोडासा कुठेतरी लांब होता। प्रयत्न झाले, नक्कीच मी म्हणेन प्रयत्न झाले, खऱ्या अर्थानं हर्ष नक्की नाराज आहेत, परंतु खरं पाहिलं गेलं तर नक्कीच त्या खेळाडूंनी मनापासून प्रयत्न केले असं म्हणायला हरकत नाहीये। परंतु टीम कासानी अगदी कुठेही ही मॅच आपल्या हातातून ढिली झाली नाही पाहिजे, कुठेतरी आतापर्यंत हात खोलून दिले नाही या टीम कडबाडी सारखं 11 संघाला। लॉब केलाय, भिरकावलाय, मोठा लांब चेस आहे, चेंडू गेलाय लॉंग सीमारेषा बाहेर, 1 बाउंस चौकार। परंतु मी विचार करतोय की खाल्या लॉंग ऑनचं रिझन खाली ठेवलंय, खरं पाहिलं तर थोडंफार वेगळा मुवमेंट आहे, कारण अगदी सटीक समोरच्या दिशेला घेतलाय क्षेत्ररक्षक। थोडासा तिकडे लॉंग ऑनला असता तर हा चौकार गेला नसता, बहुधा झेल झाला असता, परंतु किरण जाधव इन ऍक्शन मध्ये आहेत।
आता मात्र एज लागले, आता एज लागले. विकेट असणार आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. किरण जाधव बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 2 टीम कळववाडी सार्कल 11. न्यू बॅटर वेदांत जाधव. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या एकूण विचार केला तर 16 धावा. 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आहेत. न्यू बॅटर वेदांत जाधव, हर्ष बादापुरे. अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम आहे. या खेळाडूकडे क्लास आहे, या खेळाडूकडे पर्याय आहेत. व्हॅरिएशन अगदी नक्कीच महत्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येक मोमेंटला तुमच्याकडे ती करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे आणि ते हर्ष बादापुरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुलटॉस, हो हो, जेलची संधी. इथे मात्र थोडेसे इंजर्ड आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे चेंडू वारंवार जाताना आपल्याला पाहायला मिळत असतो आणि इथे मात्र नक्कीच 1 आणि 1 धाब्यावरती समाधान मानलं जात आहे. एका धाबेच्या अंती आपण जर विचार केला तर 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावा 17 आल्यात. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर उभा राहणार आहे. चला चला टीम कासानी आपण थोडंसं स्पीडअप करा, विनंती राहील आपल्याला, कारण तुम्हाला पुन्हा फलंदाजी करायची आहे मित्रांनो. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अगदी सकाळपासून चाललेला हा रणसंग्राम शेवटच्या मुवमेंट कडे आहे. गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. कोण आहे बॉलर, कोण आहे? आर्यनला. आर्यन, वाह, वाडा चेंडू आहे. आपला तो चेंडू होता डायरेक्ट. म्हटलं जातं ना, तेल पण गेलं आणि तूप पण गेलं. खऱ्या अर्थानं विकेटही गेली, धाव सुद्धा आली नाही, स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली नाही. खऱ्या अर्थानं जितू मोरेंना स्ट्राईक हवी होती, परंतु ते करत असताना खऱ्या अर्थानं आता वेदांतनी तिथे स्ट्राईक सोडायला नव्हती पाहिजे होती. तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचं तर तिथे थांबलं गेलं पाहिजे होतं, परंतु काय झालं तर वेदांत नॉन स्ट्राईकला आले आणि नवीनच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. संकेत जाधव आता मात्र फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 5 चेंडू, या पहिल्या इनिंगचे पहिल्या सत्राचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 5 चेंडू मध्ये काय घडणार, काय बिघडणार, त्या मॅचचं नक्कीच पुढचं भविष्य ठरवणारी आहे. संकेत जाधव स्ट्राईक एंडला आणि त्यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा, परंतु ज्या प्रकारचा बॅटचा फ्लो आलाय त्या ठिकाणी नक्कीच वाटत नाही की कुठेतरी त्यांच्या बॅटमधून मोठे फटके निघले जातील. परंतु बॅकअप पहा, अगदी टीम वर्क सॉलिड चाललंय. टीम कासानी अगदी हॅबी झाले मी म्हणेन. बॉडी लँग्वेज अगदी 7व्या आसमानावरती आहे टीम कासानीची मी म्हणेन, कारण जिथे अभिमन्यू जाधव बाद झाले ना पहिल्या चेंडूवरती, तिथेच टीम कळववाडी सार्कल संघ मी म्हणेन बॅकफुटला ढकलला गेला होता, परंतु त्यातून उभारणं गरजेचं होतं. आता मात्र फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र अशा प्रकारचे फटके खेळले तर तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकत नाही आहे. 1 आणि 1 धाव. पहा काय घडतंय तर फक्त एका धावेनी धावफलक हालता होतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू आहेत, त्यामध्ये 1-2 मोठे फटके लागतील अशी अपेक्षा टीम करत असेल, अशी अपेक्षा कळववाडी सार्कल गावातून केली जात असेल, कारण ही आहे किताबी लढत आहे. कारण खऱ्या अर्थानं ज्या संघाने अगदी मेगा फायनल जिंकली त्याची चर्चा अखंड वर्षभर होत असते. वर्ष नव्हे तर गेल्या 3 वर्षाचे विजेता कोण आहेत त्याची चर्चा होते, उपविजेत्याची चर्चा होत नाही मित्रांनो. त्यासाठी खऱ्या अर्थानं विजेतेपद आपल्याकडे हवं आहे, कारण जीता वही सिकंदर अशी ही दुनियेची रीत आहे आणि त्यानुसार तुम्हाला अगदी हा किताब जिंकायचा असेल तर इथून पुढे मात्र टीम कळववाडी सार्कल संघ या 3 येणाऱ्या चेंडूमध्ये 2-3 चेंडू आहेत मला वाटते, त्यामध्ये काय करेल त्यावरती खूप मोठं डिपेंड असणार आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर टीम कासानी अगदी फॉर्म मध्ये आहे, अगदी बहारदार फलंदाजी त्यांच्याकडे आहे.
सेक्टर 21 आर्यन निघतोय पुन्हा एकदा. ओ इथे पहा अगदी समोर, तिथे मात्र नक्कीच इथे इंजर्ड आहे. तर खऱ्या अर्थानं आपण परंतु कुठे थांबले नाही आहेत, कारण टीमला गरज आहे. काय नाव आहे त्यांचं? कोणच नाही त्यांचं पारावर. तिथे मात्र नक्कीच एक धाव फक्त जोडली जाते. पहा, खरं पाहिलं तर आर्यनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओ फटका आलाय, परंतु जास्त धावा देऊन जाणारा नसणार आहे. 2 दिल्या तर नक्कीच मुश्किल असणार आहेत. 2 कंप्लेंट आल्यात, तिसरीसाठी पडले जातील का? ओ आल्यात, चुकीने आल्यात मी म्हणेन, कारण थ्रो थोडासा खराब होता. 3 धावा, एक धाव खूप महत्वाची आहे मित्रांनो. एक धाव टीम कडबाडी सारखं महत्वाची आहे, ते जोडल्या जातात. आता मात्र धावसंख्या एकूण विचार केला तर 23 धावा आहे आणि शेवटचा चेंडू आहे. येऊ दे, या चेंडूवरती षटकार अशी अपेक्षा संकेत जाधव कडून ठेवली जाईल. परंतु आर्यनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आर्यनच्या माध्यमातून. वेल प्लेड आर्यन मी म्हणेन. ओ पुन्हा एकदा मिसॅनिक फटका. इथे मात्र 1 धाव चोरटी कंप्लीट झाले मी म्हणेन. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. खऱ्या अर्थानं इनिंग संपन्न झाले. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 ना, 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 25 धावांचं आव्हान असेल टीम कासानी 11 संघासमोर. चला टीम खरं पाहिलं तर कडबाडी सारखं लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा विनंती राहील. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शेवटच्या इनिंगसाठी आपण जाणार आहोत. सातारा टेनिस क्रिकेट आणि सातारा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज अर्थात तुषार जांभळे सरांकडे. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं मी आभार मानेन ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकरवाडी कातवडी क्रिकेट क्लब यांचं. खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेचा घटक होण्याची संधी, कारण शेवटची इनिंग चालू होईल आणि ती मात्र करण्यासाठी मी तुषार यांना निमंत्रित करतोय, कारण आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आपण मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानेन आणि फायनल साठी नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि तुर्तता नक्कीच थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि खरं तर सकाळपासून या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या वाणीतून रंग भरले आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने देखील सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, असे आपल्या सर्वांचा हक्काचा आवाज व्हॉइस ऑफ सातारा. सातारा जिल्ह्यातील KSK परिसरातील एक गोड आवाज, मधुर आवाज, शांत संयमी व्यक्तिमत्व, आमचे गुरुवर्य मार्गदर्शक श्री गणेश शिंदे सरांचा आपण आता यथोचित मान सन्मान करत आहोत, कारण या स्पर्धेतून ते रजा घेत आहेत. खरं तर मी सकाळीच उल्लेख केला की KSK परिसरामध्ये मी ज्यावेळेला समालोचन शिकण्यासाठी जात होतो ना, त्यावेळेला पहिला माईक माझ्या हातामध्ये कोणी दिला असेल ना, तर ते हेच व्यक्तिमत्व आहे, गणेश शिंदे सर. अनेक कॉमेंटेटर असतात की एखाद्या कॉमेंटेटरला पुढे जाऊन देत नाहीत, त्यासाठी माईक सोडत नाहीत, दुसऱ्याला संधी देत नाहीत, परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे की मला समालोचन करण्यासाठी पहिला माईक त्यांनी माझ्या हातामध्ये दिला. आणि आज खरोखर मी जास्त मोठा समालोचक नाही आहे, परंतु आपला परिसर असू द्या किंवा KSK परिसर असू द्या, सातारा जिल्ह्यातील आणखी थोडेफार असोसिएशन असू द्या, त्या असोसिएशनमध्ये आता मी समालोचन करण्याची खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळते ना, ते याच व्यक्तिमत्वामुळे. आणि खरोखर आता आपण त्यांचाही शुभ सन्मान करूया. कार्यालय प्रमुख आदरणीय श्री धोंडीराम लोटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित मान सन्मान करूया. एकदा जोरदार टाळे या व्यक्तिमत्वासाठी. व्हॉइस ऑफ सातारा, व्हॉइस ऑफ KSKचा एक बुलंद आवाज, गोड आवाज, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी मला पहिला माईक माझ्या हातामध्ये दिला कॉमेंट्री करण्यासाठी, असं गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री गणेश शिंदे सरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. एक मायने विणलेले उबदार शाल, प्रेमाचे पुष्पगुच्छ, त्याचबरोबर खरं तर बंद पॉकेट आहे, त्याचबरोबर भेटवस्तू आहे आणि
या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. काल रात्री त्यांना मला वाटतं 9:30 ते 10 वाजता निलेश सरांनी आणि मी कॉल केला की आम्हाला तुम्ही अवेलेबल आहात हवे, आणि त्यांनी कोणताही विचार न करता की तुषार सर तुम्ही आहेत तर निश्चितपणे मी येईन, आणि खरोखर ते आलेत आणि या स्पर्धेमध्ये रंग देखील भरलेले आहेत. थँक्यू सो मच. आपण खरोखर आपला एक अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच मेगा फायनलची मॅच रंगलेली आहे. सारकळ कडववाडी विरुद्ध कासानी फायनलचा सामना आहे, आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा 24 झालेत आणि 25 धावांचं लक्ष असताना पहिल्याच बॉलवरती हर्ष बादापुरे देखील बाद होतोय. प्रत्युत्तर दिलं गेलंय. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये अभिमन्यू जाधवला बाद केलं होतं तशाच प्रकारचा आता हर्ष बादापुरे देखील पहिल्याच बॉलवरती बाद झालाय, आणि आता सारकळ कडववाडी या टीमने देखील जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आज की शाम किसके नाम ही सांगून देणारी फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट मिळाले. आता येणारे बॉल आहेत 17 मध्ये बनवायचे आहेत. 25 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास बादापुरे. विकासला आता कासानी गावाचा विकास करावा लागेल असा विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल बादापुरे आहे, आणि गोलंदाजी मार्कवरती संकेत जाधव, ज्याने मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट देखील मिळवले हर्ष बादापुरे या खेळाडूची. ओहो, बॅकफुटला गेलेत. कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. प्रेशर निर्माण केलाय संकेत जाधवने बॅट्समन विकास वरती. काय जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळतोय. मेगा फायनलची मॅच आहे. याच साठी केला होता टॉस. शेवट व्हावा गोड. आज कोणत्या टीमचा शेवट गोड होणार? आडव्या बॅटने या बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और इस मैच में चौके और छक्के नहीं तो देखने में क्या मजा. षटकार आलाय, आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कासानी टीमने मात्र पकड मजबूत केले. विकास बादापुरेने कासानी टीमचा विकास करत असताना एक षटकार ठोकलाय, आणि या कासानी टीमचा देखील आता विकास होताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय मोक्याच्या क्षणी. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकास बादापुरेला अशीच बॅटिंग करावी लागेल. पुढे आले होते. पायांचा वापर. किरण जाधव. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. लाजवाब, अप्रतिम, ग्लोरियस, भन्नाट कॅच पकडलाय. काय जबरदस्त कॅच पकडलाय. किरण जाधव मास्टर माइंड खेळाडू म्हणून का ओळखले जातात तर त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये निसटता कॅच त्यांनी पुन्हा एकदा पकडला, आणि पुन्हा एकदा विकास बादापुरेला देखील बाहेर पाठवला. मास्टर माइंड खेळाडू आहे. खरं तर सारकळ कडववाडी टीमला ना या स्पर्धेमध्ये संधी मिळवली नव्हती, परंतु ज्या वेळेला खरं तर असोसिएशनच्या नियमानुसार 2 टीमने मात्र एंट्रीचे पैसे पाठवले नव्हते, त्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांना एंट्री मिळाले, आणि एंट्री मिळाल्यानंतर मात्र फायनल मध्ये देखील प्रवेश केलाय. म्हणजे एखाद्याचं नशीब कुठून उजाळेल हे सांगणं कठीण आहे. आणि किरण सरांनी सांगितलं देखील होतं की आम्ही आता एंट्री केले म्हणजे आम्ही फायनल पर्यंत पोहोचणार, आणि त्याने करून दाखवलं. आणि नवनाथ बादापुरे यांनी देखील सांगितलं होतं की सारकळला एंट्री मिळाले म्हणजे सारकळ फायनल पर्यंत पोहोचणार, आणि सारकळ कडववाडी संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आणि कासानी विरुद्ध सारकळ कडववाडी. खोलात टाकलेला बॉल. पुन्हा एकदा संधी. कॅच पकडणं गरजेचं असेल. जितू मोरे आहेत. कॅच पकडलाय. नवनाथ बादापुरे देखील आता बाद झालेत. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, और गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद. विकेट मिळालेली आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये आता षटकार देखील आलेत, विकेट्स देखील आलेत, आणि कभी खुशी कभी गम हे षटक राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना मात्र 3 विकेट संकेत जाधवने मिळवलेत. काय बॉलिंग अटॅक त्यांचा राहिलाय. विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन ते निघालेत, आणि संकेत जाधवने देखील मैदानाच्या आतमध्ये कासानी संघाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेला आहे. त्याने देखील चांगले बॉलिंग केले, आणि खरं तर आता या मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. एक षटकार वगळता संकेत जाधवने मात्र चांगली बॉलिंग केले, परंतु आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच अमित आलेला आहे.
अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील 25 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेत. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट हॅट्रिकचा बॉल आलेला आहे. डॉट बॉल, धाव मिळणार नाही. संकेत जाधवची फायनलच्या मॅच मध्ये बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. एक षटकार वगळता त्यांनी मात्र या ओव्हरमध्ये 3 महत्वाचे बळी टिपलेले आहेत. हर्ष बादापुरे असेल, नवनाथ बादापुरे असेल आणि विकास बादापुरे या 3 खेळाडूंना मात्र पवेलियनचा रास्ता दाखवला आणि या मॅच मध्ये पकड मजबूत केले. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 19 धावा. मॅच बनलेली आहे. फायनलचा सामना आहे. शेवटपर्यंत सारखल कडवाडी संघ देखील हार मानायला तयार नसणार आहे, कारण गत वर्षीचा तो संघ चॅम्पियन देखील आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला केसीसी कासानी टीमचा तर तो संघ देखील हार मानायला तयार नसणार आहे, कारण या सीझन मध्ये त्यांनी आतापर्यंत 1 नंबरच्या ट्रॉफीज 5 आपल्या गावामध्ये घेऊन गेलेत. त्यामुळे तो संघ देखील हार मानायला तयार नसणार आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये कास पठार टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा राहुल बादापुरे अगदी शांत उभा आहे. त्याला माहित आहे हर्ष बादापुरे बाद झाला, आता जबाबदारी माझ्या खांद्यावरती असेल आणि आता त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. खोलात टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. संकेत जाधव तो धाव घेणार नाहीये. बादापुरे त्याला माहित आहे रिक्स घेतली तर कुठेतरी हानिकारक ठरू शकतं आणि त्यामुळे त्याने रिक्स देखील घेतली नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. आता 11 बॉल 19 धावांची आवश्यकता, परंतु हिम्मत करावीच लागेल. हिम्मत केल्याशिवाय किंमत मिळणार नाही. सफल झाले, जागा बनवली, सुमसाम जागा, त्या ठिकाणी बॉलला पाठवले 4 धावांसाठी. आलाय तो राहुल बादापुरेच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी चौका. जबरदस्त फटका केला. 4 धावा मिळाल्यात. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 10 धावसंख्येवरती. आता येणारे बॉल आहेत तब्बल 10 आणि 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल, त्याच वेळेला हा सामना तुम्ही जिंकू शकता. ऑफसाईडला हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकदा वेगाने पूर्ण केले, स्ट्राईक मिळणार नाही राहुलला. आता नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल बादापुरे असेल. 11 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. इथून पुढे काय करावं लागेल? सारखल कडवाडी टीमला एखादी विकेट मिळवावी लागेल, परंतु राहुल बादापुरेला कासानी टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. ओहो, या वेळेला सुरेख बॉल हाताळलाय. अप्रतिम लाजवाब क्वालिटी बॉल पाहायला मिळालाय. अगदी पुढ्यातून बॉल उडलेला आहे, त्यामुळे पंच देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येतं असं म्हटलं जातं आणि वेदांत जाधव देखील आता मेहनत करतोय. यशाचं शिखर त्याला गाठायचं आहे, त्याला काम करायचं आहे की आम्हाला आता फायनल मिळवायची आहे. याला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, पोहोचले. कॅचची संधी. ओ माय गॉड, अप्रतिम कॅच तात्याने पकडलाय सतीश जाधव. व्हॉट अ कॅच. मोहम्मद कैफची आठवण करून देणारा कॅच पकडलाय सतीश जाधव तात्याने. गावावरतून खेळाडू आलाय, त्याला माहित आहे इथेपर्यंत पोहोचलोय, 1 पाऊल पाठीमागे आहे आणि ते पाऊल देखील मला पुढे टाकायचं आहे, त्यासाठी मी फिल्डिंग चांगली करेन. आणि सतीश जाधव तात्याने पकडलाय झेल आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कासानी संघाच्या डकआउट मध्ये शांतता पसरले, कारण महत्वाची विकेट देखील माघारी परतले. आता समीकरण बदललं. येणारे बॉल आहेत तब्बल 7 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 7 बॉल 14चं समीकरण आहे या मॅच मध्ये. विकेट मिळवलेली आहे वेदांत जाधवने देखील मोक्याच्या क्षणी. असं म्हटलं जातं ना, उगवता आणि मावळता सूर्य दोन्ही दिसाय सारखेच दिसतात, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आता आशा आणि अनुभव पणाला लागलेला आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा. आडव्या बॅटने हा पटका गॅप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक आहेत किरण जाधव. फेकी चांगल्या प्रकारे केली. हाताला दुखापत ग्रस्त असताना देखील मात्र त्याने फेकी चांगली केली. आता काय घडलं जाईल? विकेटचं पतन. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालेलं आहे. आता येणारे बॉल आहेत तब्बल 6
6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13. आतापर्यंत 12 बॉल मध्ये बनवलेत 12 आणि आता 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि 6 बॉल मध्ये 13 धावांचा बचाव करण्यासाठी अभिमन्यू जाधव गोलंदाजी मार्क आणि स्ट्राइक एंडला राहुल बादापुरे असेल. 6 बॉल मध्ये 13 धावांचा बचाव अभिमन्यू जाधव करेल का, किंबहुना 6 बॉल मध्ये 13 धावा राहुल बादापुरे बनवेल का. दोन्ही खेळाडू आपापल्या टीम साठी महत्वाचे आहेत. एकाने कासानी गावचं क्रिकेट गाजवलंय तर गोलंदाज अभिमन्यू जाधवने सार्कलचं क्रिकेट गाजवलंय. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना, असा बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनेक वेळा आयकॉन म्हणून भूमिका राहुलने देखील निभावले आणि अनेक वेळा अभिमन्यू जाधवने देखील आयकॉन म्हणून भूमिका बजावले. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातले, ती म्हणजेच जो झिजेल ना तो चमकेल. आज कोण झिजणार आणि आज कोण चमकणार, राहुल की अभिमन्यू, अभिमन्यू की राहुल, कासानी की सार्कल कडवाडी, सार्कल कडवाडी की कासानी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. चुकी, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी फरार. आता मिळाल्या जातील 4 धावा आणि समीकरण बनवलेलं आहे 5 बॉल 9 धावांची गरज. समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं हे वाक्य आहे मित्रांनो. शेवटपर्यंत माघार घ्यायची नाही, झुंजायचं, लढायचं, परंतु माघार अजिबात घ्यायची नाहीये. हो, हा बॉल जबरदस्त टाकलाय परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईट बॉलचा इशारा. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी तब्बल 8 धावा. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं ना, जितकी मोठी स्वप्न तितक्या मोठ्या अडचणी आणि जितक्या मोठ्या अडचणी तितकं मोठं यश मिळत असतं मित्रांनो. खोलात टाकलेला बॉल लोअर फुलटचचा होता. दिशा दिले, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय. आता इथे काय घडलं जाईल, विकेटचं पतन होईल का. यस, इथे काय घडलंय, मुंबई पोलीस आहे अभिमन्यू जाधव, तो हार मानणार नाहीये. काही धावत सुटला. ज्या वेळेला थोड्या वेळासाठी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर बैल पाहायला मिळाला, तशाच प्रकारे अभिमन्यू देखील पाहताना पाहायला मिळाला आणि त्यांनी मात्र विकेट मिळवले. आणि खरं तर आता समीकरण बदललं. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 7 धावा. 4-7चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. काय मैदानाच्या आतमध्ये थरार चालू आहे. फायनलचा सामना आहे. ज्या प्रकारे प्रेक्षकांना फायनलचा सामना पाहायला आवडतो ना, तशाच प्रकारे ही मॅच रंगलेली आहे. थकलेला आहे राहुल बादापुरे, परंतु आता थकून चालणार नाही, बसून देखील चालणार नाही मित्रा. आता उठावं लागेल, लढावं लागेल आपल्या गावासाठी. ज्या गावाने मला नाव दिलंय त्या गावाचं नाव मला रोशन करायचं आहे. त्यामुळे आता राहुल बादापुरेला थकून आणि बसून चालणार नाहीये, कारण येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. अभिमन्यू जाधव गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. 4 बॉल मध्ये 7 धावा तो थांबवेल का. एक मोठा फटका या मॅचला कलाटे निर्माण करेल. ओ, स्विंग अँड मिस, परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत आणि वाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळाले. आता पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय म्हटलं तर आता समीकरण बदललं. येणारे बॉल 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 6 धावा. आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरायचं नाही, पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय कधी थांबायचं देखील नाहीये मित्रांनो. जे मनामध्ये ठरवलंय ना ते तुम्ही करायचंच आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला येत असतो मित्रांनो. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कोणतंही यश संपादित होत नाहीये. त्यामुळे तुमच्या वाट्याला हा संघर्ष येणारच आहे. आता येणारे बॉल 4 धावा बनवायचे आहेत 6.
खोलात टाकलेला बॉल उचललाय आणि इथे काय घडलं जाईल. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. फिनिश मॅच, उद्ध्वस्त मॅच. संघर्ष ही जीवन है, इसे डरना नहीं लढना सीख लो. मैदानाच्या आतमध्ये राहुल बादापुरे कासपटा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा